नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 6 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. दर आठवड्याला आपण काय करतो, साधारण शुक्रवारी किंवा शनिवारी तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करतो आणि मग शनिवारी आणि रविवारी जनरली सोमवारसाठीचं विश्लेषण मी उपलब्ध करून देतो. पण या आठवड्याच्या म्हणजे मागच्या आठवड्याच्या शेवटी शेवटी मला काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आणि त्यामुळे माझ्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर त्याचा इफेक्ट झाला आणि त्यामुळे मला बऱ्याच गोष्टींमध्ये अडथळे आले, ज्यामध्ये मला व्हिडिओ सुद्धा बनवता आले नाहीत. तर त्यामुळे आता हळूहळू सर्व रिस्टोर होतंय आणि त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवतोय आणि आज हा रविवारी व्हिडिओ बनवत असल्यामुळे वीकली अनालिसिसचा वेगळा आणि सोमवारसाठीचा वेगळा असं न बनवता या एकाच व्हिडिओमध्ये मी फक्त निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे आणि त्यानंतर वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं आणि त्यानंतर मग आपण सोमवारसाठीचं विश्लेषण करायला ह्याच व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहे. तर निफ्टी 50चा सगळ्यात पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. तुम्ही जर नियमित हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आठवत असेल की पूर्वी मी तुम्हाला अशा प्रकारे एक झोन काढून दिला होता, एक चॅनल काढून दिला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की निफ्टी ह्या झोनमध्ये आपल्याला हळूहळू खाली जाताना दिसते आणि हे आपल्याला जे खाली जाणं आहे हे थांबेल कसं? तर त्यासाठी आपल्याला काय झालं पाहिजे, वरच्या बाजूला एक ब्रेकआउट आलं पाहिजे. बरं, नुसतं ब्रेकआउट येऊन उपयोग नाही. ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला काय होणं अपेक्षित असतं, की पूर्वीचं जे स्विंग हाय असतात, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हा एक स्विंग हाय आहे, हा एक स्विंग हाय आहे, हा एक स्विंग हाय आहे. तर अशा प्रकारचे जे स्विंग हाय पूर्वीचे असतात. कारण हे लोअर हाय असतात. म्हणजे ह्याच्या खाली हा बनला, ह्याच्या खाली हा बनला. तर हा असं जे खाली-खाली बनत जातं, लोअर हाय, लोअर लो, लो सुद्धा तुम्ही जर बघितलं तर हा इथे आहे, हा इथे आहे, मग हा इथे आहे. तर अशा प्रकारे लोअर लो, लोअर हाय बनत चाललेलं असतं. त्यावेळेला किंमत खाली जात असते. ज्यावेळी रिव्हर्सल होणार असतं, त्यावेळेला काय होतं, एक तर पहिली गोष्ट अशी असते, की हायर हाय बनतो. तुम्ही इथे बघू शकता, की हा जो लो बनला आणि हा जो लो बनला, इथे तुमच्या लक्षात येईल, की थोडंसं हा जो दुसरा लो आहे, हा हायर आहे. पहिला लो आहे, हा लोअर आहे. म्हणजे एक पहिलं इंडिकेशन आपल्याला काय मिळतं, की इथे हायर लो बनलेला आहे. मग हायर लो बनला म्हणजे तेजी होण्याची शक्यता थोडीशी निर्माण झाली आहे. पूर्वी जर बघितलं तर सगळे लोअर लो बनत होते. आता हायर लो बनलाय तर तेजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण नुसतं एवढी शक्यता निर्माण होऊन चालेल का? आपल्याला ही जी चॅनल आहे, हे चॅनल ब्रेकआउट करायचं आहे. मग चॅनल इथनं ब्रेकआउट झालं. ब्रेकआउट झाल्यानंतर काय आहे? ह्या आसपास रेझिस्टन्स लेव्हल आहे कारण पूर्वीचा स्विंग हाय आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे, की कुठलंही ब्रेकआउट आलं, की ब्रेकआउट नंतर आपल्याला काय होतं, एकदा लेव्हल टेस्ट करायला किंमत खाली येऊ शकते आणि ह्या लेव्हलच्या आसपास ती किंमत येऊ शकते. तुम्ही बघू शकता इथपर्यंत खाली आली आणि त्यानंतर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन ही तेजी होताना दिसते. तुम्ही इथे डब्ल्यू पॅटर्न बघू शकता आणि त्यानंतर ही तेजी होताना आपल्याला दिसू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली. आता
इथून पुढे काय होऊ शकतं हे समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता काय झालंय, की हे ब्रेकआउट मिळालं. आता तुम्ही जर ही लेवल बघितली, तर ह्या लेवलच्या आसपास तुमच्या लक्षात येईल, की एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं. परत ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं. परत ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं. पण आता इथे तुमच्या काय लक्षात येईल, की इथे हायर लो बनत होता, पण इथे लोअर बनला, इथे परत हायर बनला आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनला. तर जिथे डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर मग आपल्याला थोडीशी तेजीची अपेक्षा तिथे ठेवता येऊ शकते. लक्षात घ्या, येणाऱ्या काळात लाँग टर्मचा विचार केला तर आपल्याला किंमत निफ्टी 50ची 23,840 पर्यंत आणि त्याच्यावर टिकल्यानंतर 25,490 पर्यंत जाताना बघायला मिळणार आहे. मात्र ती लगेच उद्याच्या उद्या सोमवारी ओपन होऊन अशा पद्धतीनं येणार नाही. कदाचित काय होईल, सोमवारी पहिल्यांदा थोडीशी खाली पण येईल, त्यानंतर मग हळू-हळू मंगळवार, बुधवारकडे हळू-हळू किंमत वाढायला सुरुवात होईल. परत थोडीशी खाली येईल, मग परत वाढायला सुरुवात होईल. असं करत-करत आपल्याला काय होऊ शकतं, मग ही किंमत अशा पद्धतीनं खाली येऊन वर जात असं करत-करत ही टार्गेट्स आपल्याला मग बघायला मिळू शकतात. तर सध्या आपल्याला जे दिसतंय हे प्रॉफिट बुकिंग दिसतंय. हे प्रॉफिट बुकिंग का दिसतंय? याचं कारण लक्षात घ्या, की इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट दिल्यानंतर नेहमी लेवल टेस्ट करायला किंमत खालीच येते. जसं इथून वर गेल्यानंतर ह्या आसपास आल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर किंमत लेवल टेस्ट करायला खाली आली होती. तशीच आता ब्रेकआउट दिल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलेली आहे. तर हे आपल्याला डेली टाइम फ्रेम मधून दिसतंय. येणाऱ्या काळात काय होऊ शकतं, थोडंसं आणखीन खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग एक चांगली तेजी बघायला मिळू शकते. हे झालं निफ्टी 50चं डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जे काही चार्ट दिसतोय आणि तो चार्ट आपल्याला जे काही सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केला. आता वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर मी आता काय करतो, ह्या लेवल्स, हे जे झोन आहे हा काढून टाकतो, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन दूर होईल. कमीत कमी लेवल्स राहिल्या तर आपल्याला त्याचं विश्लेषण करणं सोपं जाईल. मागच्या काही आठवड्यांपासून मी तुम्हाला हे पण सांगतोय, की आता वीकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतोय. इथून इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत खाली आलं, इथे मागचे 2 आठवडे थोडंसं स्ट्रगल झालं. आता परत वर जायला लागलंय. जर ही लेवल जी आहे ही ब्रेक झाली, म्हणजे हा जो हाय आहे, हा ब्रेक झाला, तर मग येणाऱ्या काळात वर जाताना 24,840 ही लेवल बघायला मिळू शकते. त्याच्या वर जायला लागलं तर मग 24,490 500 पर्यंत बघायला मिळू शकतं. अशा प्रकारे आपल्याला, आणि ह्याच्याही वर टिकली तर मग आणखीन तेजी होऊ शकते आणि मग येणाऱ्या काळात हाय जे हाय बनलेले आहेत हे सर्व ब्रेक होऊन त्याची किंमत आणखीन वर जाताना दिसू शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता डेली आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी 50 मध्ये बघायला मिळतंय. आता आपण बघूया की एक्झॅक्टली सोमवारी काय होऊ शकतं. तर त्यासाठी मी काय करतोय, इथे हा चार्ट ओपन करतोय. आता शुक्रवारी मी जे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण देत होतो, त्यावेळेला मी हे सांगितलं होतं, की आता इथे टॉप बनलेला आहे, तर एम पॅटर्नची आपल्याला वाट बघायची आहे. तर ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत खाली आलं, परत वर गेलं आणि मग पुन्हा खाली यायला लागलं. इथे एक प्रॉपर एम पॅटर्न तयार झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारे खालच्या दिशेनं मूव्हमेंट सुद्धा झालेली दिसू शकते. आता मार्केट चालू असतानाच मी लाईव्ह मार्केटमध्ये 24,315 हे पहिलं टार्गेट दिलं होतं. त्यानंतर 24,290 हे टार्गेट दिलं होतं आणि सांगितलं होतं की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ही जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग खाली येत असताना हे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता वाढते. आणि हा जो सपोर्ट झोन तयार झालाय, म्हणजे 24,240 पासून 24,265 पर्यंत, तर ह्या एरियामध्ये किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाऊन, म्हणजे 2 शक्यता आहेत आता. इथनं थोडासा बाउन्स येऊ शकतो आणि मग सेलिंग येऊ शकतं, किंवा आणखीन काय होऊ शकतं, इथून थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं. त्यानंतर बाउन्स येऊ शकतो आणि मग पुन्हा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला आत्ता दिसतंय. त्यामुळे सपोर्ट झोन जवळ आहे. हा जो निफ्टीसाठी जो दिसतोय लेवल, खाली 24,240 ची लेवल आहे ही आणि 24,265 ची लेवल आहे ही. हा जो एरिया आहे हा निफ्टीसाठी सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. तर त्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवून, अर्थात हे शॉर्ट टर्म मध्ये आहे. एकदा शॉर्ट टर्म मध्ये सपोर्ट जर घेतला गेला खरोखरच आणि एक बाउन्स आला, त्यानंतर सेलिंग येत असेल, तर मग तेव्हा हा जो झोन आहे हा तुटण्याची शक्यता असते. एकदा सपोर्ट घेतला जाऊ शकतो, त्या पद्धतीने इथे घेताना दिसतोय. घेतला गेला खरोखरच, तर मग थोडीशी आणखीन तेजी होईल आणि मग पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला
बघायला मिळेल. अशा प्रकारची प्राइस ॲक्शन येणाऱ्या काळात आपल्याला निफ्टी 50 मध्ये बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये शुक्रवारी काय झालं, सोमवारी काय होऊ शकतं याचं विश्लेषण. त्याचसोबत निफ्टी 50 मध्ये आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण देखील आत्ताच बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा एम पॅटर्न बनताना दिसतोय. ही तेजी झाली आहे. इथपर्यंत खाली आलं, परत वर गेलं आणि आता परत खाली येतंय. जर समजा प्रॉपर पद्धतीनं हे सेलिंग आपल्याला कंटिन्यू झालं, आता तात्पुरत्या काळासाठी थोडं वर येतंय. पण जर इथून परत खाली यायला लागलं, तर काय होऊ शकतं, खाली येत असताना पुन्हा एकदा 57,800 ची लेव्हल टच करू शकतं. याच्या खाली टिकलं तर खाली जात असताना 57,665 ची लेवल टच करू शकतं आणि ह्याच्या खाली जाणार असेल तर ह्याच्या खाली जात असताना आपण बघू शकतो की 57,485 चं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारच्या लेवल्स आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ह्यामध्ये 57,800 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. तर त्यामुळे त्याच्या खाली जर गेलं तरच हे बघायला मिळेल. मात्र असं झालं नाही. त्याऐवजी काय झालं, इथे सपोर्ट ऑलरेडी घेतला. इथे थोडा बाउन्स आला. परत इथे थोडं खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जायला लागलं. तर मात्र काय होईल, बँक निफ्टीमध्ये चालू असणारी जी घसरण आहे ती थांबेल आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल. पण त्यासाठी आपल्याला ह्या झोनमध्ये काय झालं पाहिजे, डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं सोमवारसाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि सेन्सेक्सचं विश्लेषण बघायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचा लोगो दिसेल आणि आपले सर्व व्हिडिओ तिथेच तुम्हाला बघायला मिळतील. तर तिथे तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता एक जॉईन बटन दिसायला लागलेलं असणार आहे. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलची चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. आपण इथे काय केलंय, एकूण 4 प्रकारचे ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ मेंबरशिप, सिल्वर मेंबरशिप, त्यानंतर गोल्ड मेंबरशिप आणि शेवटची आहे प्लॅटिनम मेंबरशिप. आता येणाऱ्या आठवड्यापासून ह्या चारही मेंबरशिप चालू होत आहेत. बरोबर, पण ह्या प्रत्येक मेंबरशिप मध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत हे तुम्ही काय करू शकता, जॉईन बटनला क्लिक करून वाचू शकता. तुम्हाला जर कुठलीही शंका असेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अपडेट्स त्यामध्ये बघायला मिळतील. मात्र जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायचीच असेल आणि जर काही अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधू शकता. त्यासाठी मी तुम्हाला माझा WhatsAppचा नंबर देतोय. ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारेच संपर्क साधा. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कॉल स्वीकारले जात नाहीत आणि तुम्हाला इथे फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजच्या साहाय्यानंच रिप्लाय दिला जातो. तुमची YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असणारी कुठलीही शंका तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे इथे विचारू शकता आणि त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन केलाय. सेन्सेक्स मध्ये सुद्धा आता किंमत जी आहे ही सपोर्ट झोनला आलेली बघायला मिळते. तुम्ही बघू शकता, खालच्या बाजूला 77,625, वरच्या बाजूला 77,730 अशा ज्या लेवल दिल्यात त्या लेवल मध्ये किंमत येऊन बाउन्स करताना दिसते. आणखीन थोडी वर गेली, थोडीशी खाली आली आणि वर जायला लागली तर एक चांगल्या प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळू शकतो. मात्र तसं झालं नाही. तर इथून जर थोडासा बाउन्स आला आणि किंमत खाली जायला लागली आणि खाली जात असताना पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग आलं, तर काय होऊ शकतं, किंमत आणखीन खाली जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. या दुसऱ्या शक्यतेचीच, म्हणजे ही दुसरी शक्यता आहे, तेच होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते. तर ह्यामध्ये काय होऊ शकतं, ह्या झोनमध्ये सपोर्ट घेऊ शकतो. सपोर्ट घेतल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येताना आपण किंमत आणखीन खाली नेऊ शकतो. अशा प्रकारची प्राइस ऍक्शन आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीनही इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलं. आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय.
जात असताना मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.